बागल उपाध्यक्ष स्नेहल सोहनी पण होत्या, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर आज आपण सुजाता आंबेडकर यांच्यासोबत यात्रेमध्ये होता, कसा अनुभव आलेला आपल्याला, प्रत्येक काय सांगणार? अनुभव खूपच उत्साही असणारा होता, कारण सुजातासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण दक्षिण मुंबई असेल, उत्तर मध्य मुंबई असेल, या विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये जाऊन त्या विभागातल्या समस्या जाणून घेतल्या. स्वतः लोकांनी त्यांच्या समस्या तिथे सुजाता आंबेडकर यांच्याकडे मांडल्या. खरं तर जेव्हापासून इथले आमदार खासदार निवडून आले त्याच्यानंतर तिथल्या आमदारांनी ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्याकडे जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याची त्यांनी तसदी घेतली नव्हती आणि हाच विषय समोर घेऊन त्यांच्या समस्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामध्ये जाऊन पाहिल्या आणि त्याच्यावरती आपल्या पद्धतीने काहीतरी काम व्हावं, आपल्या पद्धतीने त्या समस्यांचं निराकरण व्हावं आणि हे जाणून घेण्यासाठी आज स्वतः सुजातासाहेब आंबेडकर कुर्ल्यामध्ये देखील होते आणि गेल्या 2 दिवसापासून दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई येथे त्यांच्या नेतृत्वामध्ये जनसंवाद यात्रा पार पडत आहेत. अनेक तरुण त्यांचे प्रश्न मांडत आहेत, अनेक महिला त्या सभेमध्ये त्या संवाद यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांच्या विभागातल्या समस्या मांडून त्यांना आपल्या विभागातल्या जो काही प्रकार घडत आहे तर तो त्यांच्यासमोर मांडत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या समस्यांचं निराकरण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी करतील. जनसंवाद यात्रा काढण्याचा हेतू जो होता, जनसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न तिकडचे आमदार खासदार लोकसभेत किंवा विधानसभेत मांडत नाहीत किंवा ते सोडवत नाहीत, तर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर यांच्या माध्यमातून ते प्रश्न आम्ही सोडवण्यासाठीची ही जनसंवाद यात्रा होती. लोकांसोबत थेट बोलणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवणं याच्यासाठीची जनसंवाद यात्रा होती आणि या यात्रेला स्थानिक लोकांनी, स्थानिक नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड ताकदीने प्रतिसाद दिला आणि ही यात्रा संपन्न झाली. आता तुम्ही एक सांगितलं की तुम्ही कार्यक्रम करत असताना एका पत्रकारांनी तुम्हाला काय तर बोललेलं आहे, थोडक्यात काय सांगणार आहे? ते पत्रकाराला काय संदेश देणार आहे? विनंती करतो की मी सगळ्याच पत्रकारांना की आपण ज्या काही बातम्या लावतात किंवा जे काही न्यूज या सोशल मीडियावरती किंवा प्रिंट मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती मांडतात त्याचं पहिल्यांदा असणारे पुरावे आपल्याकडे असले पाहिजे. उचलली जीभ लावली टाळाला म्हणून कोणी बोलू नये आणि वंचितवर तरी दलाल पत्रकारांनी तरी टीका करूच नये अशी माझी त्यांना धमकी समजा किंवा विनंती समजा. यावरती तालुक्याचे अध्यक्ष धन्यवाद आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद.